चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 3. ए, गोपूच्या आजोबांनी धरलं होतं मला, शाळा सोडून इकडे काय करतोयस म्हणून. कसा बसा पळून आलोय मी इथं. तानाजीनं धापा टाकत सई आणि माहेलकाला सांगितलं. उपापाच्या बाबांना म्हणजेच राजा जनाडूला कोणते लोक त्रास देतायत आणि राजा जनाडूचं मोठं सिक्रेट काय आहे हे शोधण्यासाठी हे त्रिकूट मोहिमेवर निघालं होतं. पण पहिल्याच दिवशी तानाजी जवळजवळ अडचणीत सापडला होता. हो रे, आपल्याला आपला प्लॅन थोडासा बदलला पाहिजे. सईला त्याचं म्हणणं अगदी पटलं होतं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं, आपल्या गावात येणाऱ्या बसबद्दल बोलतोय मी. बस स्टँडच्या बाजूने आलो ना मी जंगलाच्या रस्त्याला, तर तिथे भेटले गोपाळ आजोबा. ते सांगतोय ग. तानाजीनं माहेलकाच्या डोक्यात टपली हाणली. नशीब आम्हाला दोघांना नाही पाहिलं त्यांनी, सई म्हणाली. म्हणजे शाळेच्या वेळेत तिकडे नाहीच जाता येणार आता. माहेलकाला आत्ता कुठे हे दोघं काय बोलतायत ते कळलं होतं. अगं येडे, तेच तर सांगतोय ना मी. सकाळी किती गाड्या येतात ना, त्यातून त्या दुष्ट लोकांपैकी कोणी आलं असेल तर? माहेलकाची शंका अगदी बरोबर होती. एक म्हणजे आपल्याला लांबून नजर ठेवली पाहिजे. जंगलात जाणारा दुसरा रस्ता लवकर शोधला पाहिजे. सईच्या डोक्यात पटापट आयडिया येत होत्या. तर बोलत बोलत त्यांनी चालायला सुरुवात केली. जंगलाचा दुसरा रस्ता शोधताना ते तिघं गावाच्या हद्दीजवळच्या नव्या बंगल्याच्या वस्तीवरूनही कितीतरी वेळा गेले. त्या पलीकडे जंगलाची हद्द सुरू होत होती. अरे, इथं तरी काही वेगळा रस्ता दिसत नाहीये, तानाजी आजूबाजूला पाहत म्हणाला. माहेलका बोलणार इतक्यात तिला काहीतरी जाणवलं. तिनं डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच पाहिलं. एकदा, दोनदा, मग ती हळूच म्हणाली, श्श, जरा ऐका. तो निळ्या शर्टमधला माणूस आहे ना, हा तोच तो. श्श, त्याच्याकडे एकदम वळून पाहू नका, हळूहळू पहा. बघा ना, तो सारखा पाहतोय आपल्याकडे. जवळून पण गेला मगापासून 2दा. सई तानाजीनं हळूच Sample complete. Ready to continue?